आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो फक्त आर्थिक नाही, तर भावनिक, सामाजिक आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. माझं मूळ गाव अलिबाग. मुंबई जवळ असलेलं, पण मुंबईसारखं नसलेलं. आणि आजही जिथे गावची माती, माणुसकी आणि शांतता जिवंत आहे. पण प्रश्न असा आहे, की हे चित्र अजून किती दिवस टिकणार? आज अलिबाग फक्त सेकंड होम राहिलेलं नाही, तर तो आता इन्व्हेस्टमेंट हॉटस्पॉट बनतोय. लोधा, हिरानंदानी, रुनवाल ग्रुप यांनी 200 ते 300 एकर जमिनी विकत घेतल्या आणि त्यात टाउनशिप, प्रायव्हेट विलास, गोल्फ कोर्सेस असे अनेक प्रोजेक्ट्स येत आहेत. पण या सगळ्या झगमगाटामागे एक मोठा प्रश्न लपलाय. अलिबागमधला स्थानिक मराठी माणूस या बदलात टिकणार का? त्यामुळे हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कधी काळी अलिबाग म्हणजे मासेमारी, शेती, नारळी पोफळीची बाग, एकदम साधी आणि सरळ जीवनशैली. गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग हा श्रीमंतांचा सेकंड होम राहिला आहे. पण आता परिस्थिती बदलते. आज कनेक्टिव्हिटी वाढली आहे. मुंबई अलिबाग अंतर कमी झालंय. रस्ते, बोटी, प्रोजेक्ट्स आले आहेत. आणि त्याचबरोबर आले आहेत मोठे बिल्डर्स, डेव्हलपर्स, 200 ते 300 एकरांचे टाउनशिप प्रोजेक्ट्स, लक्झरी विलास, फार्म हाऊसेस आणि लोधा, हिरानंदानी, रुनवाल यासारख्या नावांनी अलिबाग आज रिअल इस्टेट हॉटस्पॉट बनतोय. आज अलिबागमध्ये जमिनीचे दर हे लिटरली आकाशाला भिडले. 10 ते 15 वर्षांपूर्वी लाखात मिळणारी जमीन आज कोटींमध्ये जाते. म्हणजे ऐकायला खरंच छान वाटतंय. पण थोडा विचार करूया. काही लोक खरंच श्रीमंत झाले, पण बहुसंख्य लोकांसाठी घर बांधणं अवघड झालंय, भाडं वाढलंय आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या. त्यामुळे आज प्रत्येक तरुण विचार करतोय की आपल्याच गावात घर बांधायला किंवा घर विकत घ्यायला आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे हा खरंच विकास आहे की हळूहळू स्थानिकांना बाहेर ढकलण्याची प्रक्रिया? आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अलिबागमध्ये पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. इनफॅक्ट उन्हाळ्यात काही गावांमध्ये तर पाणी टंचाई असते. ड्रेनेज किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन अपुरं आहे. मग आता विचार करा की जर हजारो नवीन फ्लॅट्स आले, लक्झरी विलास किंवा फार्म हाऊस आले, तर साधा प्रश्न उभा राहतो की या सगळ्यासाठी पाणी कुठून येणार? पाणी आधी स्थानिकांना मिळणार की या प्रोजेक्ट्सना मिळणार? आणि कचरा जाणार कुठे? त्यामुळे आज आपण मुंबई, नवी मुंबई, उल्वे इथे जे चित्र पाहतोय, तेच चित्र उद्या अलिबागचं होणार का? मित्रांनो, मुंबईचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एकेकाळी गिरणी कामगार, मराठी मध्यम वर्ग, कोळी समाज ही मुंबईची ओळख होती. पण आज बहुसंख्य लोक हे मुंबई बाहेर ढकलले गेले आणि तोच प्रश्न आज अलिबाग समोर उभा आहे. आज स्थानिक मच्छीमार हा मजूर बनतोय. शेतकरी एखाद्या फार्म हाऊसवर सिक्युरिटी गार्ड बनतोय. दुकान भाड्याने देऊन स्वतः बाहेर राहतोय. त्यामुळे पुढच्या 10 ते 15 वर्षात अलिबागमधला मूळ मराठी माणूस हा फक्त सर्व्हिस देणारा राहील की निर्णय घेणारा मालक राहील? आणि ही फक्त भावना नाहीये, तर हा आर्थिक वास्तवाचा प्रश्न आहे. आज मुंबईत ठाकरे गट, मनसे हे दोघंही मराठी माणसाच्या अस्तित्वावर बोलतात. त्यांचा मुद्दा एकच: मुंबईत मराठी माणूस टिकणार का? पण अलिबागकर म्हणून आपण विचारतोय का की अलिबागमध्ये स्थानिक माणूस टिकणार का? त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण प्रश्न विचारले पाहिजेत की सरकारसाठी पाणी आधी आहे की प्रोजेक्ट्स? स्थानिकांना नोकरीची हमी आहे का? इथल्या पर्यावरणाचं काय? आणि जमिनीचा वापर कोण ठरवतोय? त्यामुळे फक्त लाईट्स किंवा रस्ते पुरेसे नाहीत, तर दीर्घकालीन धोरण हवं.
सो मित्रांनो, हा व्हिडिओ विकास विरोधी नाही. पण प्रश्न असा आहे की हा विकास सर्वसमावेशक आहे का? अलिबागची ओळख म्हणजे इथला समुद्र, निसर्ग, मराठी संस्कृती आणि साधं पण सन्मानाचं जीवन. आणि हे सगळं जपून हा विकासही शक्य आहे. पण त्यासाठी जागृत नागरिक, प्रश्न विचारणारी जनता, जबाबदार प्रशासन आणि दूरदृष्टी असलेलं राजकारण हवं. नाहीतर आज जे मुंबईचं झालंय तेच उद्या अलिबागचंही होईल. त्यामुळे आजच्या या व्हिडिओवर विचार करा, कारण वेळ गेल्यावर फक्त आठवणी उरतात. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.